खूप सत्कार झाले. आवाज येत नाही. मला आनंद झाला, अभिमान वाटला, खूप सत्कार झाले. 25 तारखेला पदवीदान समारंभ झाल्यानंतर कमीत कमी आतापर्यंत 10 ते 15 ठिकाणी सत्कार झाले. परंतु मी काहीतरी बोलायचं पण बोलत नाही. मी सुरुवातीला सुभाषित सांगितलं, जननी जन्मभूमीस स्वर्गादपी गरीयसे. आई आणि जन्मभूमी, माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असते. माझ्या मुलीचा सत्कार जन्मभूमीमध्ये माझ्या झाला, या गोष्टीचा मला प्रचंड अभिमान आहे. आणि फक्त हीच भावना व्यक्त करण्यासाठी मी इथं थांबलो होतो. आणि हा जो कार्यक्रम या मुलांनी घेतला, आपल्या गावातल्या तरुणांनी घेतला आणि यांना प्रेरणा दिली, प्रोत्साहित केलं आणि आमचा सत्कार केला. आणि अजून एक विशेष महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जगातल्या कुठल्याही समस्येचं किंवा जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सापडणारी एक जगात एकमेव पुस्तक आहे भगवद्गीता. आणि ती भगवद्गीता माझ्या मुलीला भेट दिली आहे. त्याच्यातून प्रेरणा घेऊन ती पुढील वाटचाल करेल आणि त्याच्याबद्दल सुद्धा मी आभार मानतो. आणि इथं जे गुणवंत सगळे जमले त्या गुणवंताचा सत्कार करतो, आपल्या अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांच्या लक्षात अजून एक गोष्ट आली असेल, 10वीचा निकाल लागला, 12वीचा निकाल लागला, प्रत्येक ठिकाणी निकालामध्ये मुलींची बाजी आहे. आणि इथं सुद्धा आपल्या तेच लक्षात आले की जास्तीत जास्त सत्कारमूर्ती ह्या मुलीच आहेत. आणि तुम्हा सगळ्यांना विशेष करून आता मला वाटतं संजीव पाटील तुमची मुलगी आहे ना, ते स्नेहा, त्या मुलीचं विशेष करून अभिनंदन. बऱ्याच जणांना समजलं नसेल, मी एक शिक्षक असून सुद्धा तिचं बोलणं मला 25-30% कळलं, सगळं कळलं नाही. इथं उभं टाकून बोलणं म्हणजे की पाय कापतात. पण ती मुलगी अस्खलित इंग्रजीमध्ये बोलली. विशेषतः तिचं अभिनंदन. आणि या सगळ्या सत्कारमूर्तींच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि परत एकदा माझ्या गावाने माझ्या मुलीचा सत्कार केला, त्याबद्दल परत आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.